एक आहे सुविद्य निरूपण आणि दुसरं आहे सद्विद्या निरूपण. अच्छा. सुविद्य निरूपण म्हणजे चांगली विद्या ग्रहण करणं, ग्रॅज्युएट होणं, पोस्ट ग्रॅज्युएट होणं, मार्क मिळवणं ही सुविद्या झाली. आणि सद्विद्या मिळवणं म्हणजे उत्तम मनुष्य म्हणून जन्माला येणं, उत्तम मनुष्य म्हणून जीवन जगणं. प्रॉब्लेम काय आहे, की पुस्तकं उत्तम मनुष्य बनवतीलच याची काही खात्री आहे का? काही गॅरंटी नाही. आज आपण बघतो, की ज्या सिगारेटच्या पाकिटावरती लिहिलेलं आहे, की सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. हे ज्या डॉक्टरांनी शोधून काढलं, त्यापैकी कुठलाच डॉक्टर स्मोकिंग करत नाही असं तुम्ही म्हणाल का? नाही म्हणू शकत. म्हणजे सुविद्य माणूस हा सद्विद्य असेलच, असं गरजेचं नाही. आणि सद्विद्य होण्यासाठी कदाचित तुम्ही सुविद्य नसालही आणि याची जिवंत उदाहरणं ही संत मंडळी आहेत. कुठल्या संतांनी दुसरी तिसरीच्या पुढे जाऊन अभ्यास केला नाही. पण त्यामुळे आता काय झालंय, की लोकांना वाटतं, की दुसरी तिसरी शिकलेला संत असतो. म्हणजे काय कलियुगाचा प्रभाव असा आहे, की कोण कुठल्या रेफरन्सनी त्याचा अर्थ काढेल हे सांगता येत नाही. पण भाग असा आहे, की संत हे सद्विद्य होते आणि सद्विद्य होण्यासाठी आपल्याला अशा एका आदर्शाचा नित्यसंग करावा लागतो, ज्याला मी माझ्या जीवनात उतरवलं, तर मी सद्विद्य होईन आणि तो आदर्श आहे राम. माझे समर्थ म्हणतात, की भजाया जनी पाहता राम येको. मुखी शब्द येको करी बाण येको. क्रिया पाहता उद्धरी सर्व लोको. धरा जानकी नायकाचा विवेको. वाह! भजाया जनी पाहता राम येको. एकच आहे म्हणे राम, ज्याला तुम्ही मनापासून भजन करा त्याचं. का सांगतात हे? कारण तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आई वडिलांशी कसं बोलावं, कसं नातं ठेवावं, आपल्या भावंडांवरती कसं प्रेम करावं, आपल्या गुरुचा सन्मान आपण कसा ठेवावा, आपल्या पत्नीशी आपण कसं वागावं, राज्य करत असताना आपल्या नागरिकांशी आपण कसं वागावं, मुनींच्याकडे वनवासामध्ये गेल्यानंतर त्यांचं दर्शन कसं घ्यावं आणि इतकंच नाही तर वैऱ्याशी देखील कसं वागावं, हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी रामायण हे शास्त्र आहे.